महायुतीचे विजयी उमेदवार राज ठाकरेंच्या शिवतीर्थावरती आशीर्वाद घेण्यास, शुभेच्छा देण्यास आणि आभार मानण्यास का जात आहेत, या प्रश्नावरती मी विश्लेषण बनवण्यासाठी आज व्हिडिओ बनवतो. राज ठाकरे महाराष्ट्रातील मराठी मनावरती, हिंदू जनावरती गारुड घालणारे व्यक्तिमत्व. मोहळा मध ज्या पद्धतीनं मधावरती माशा ज्या पद्धतीनं मधाच्या पोळ्यावरती बसतात, मध खायला सर्वांना आवडतं, त्या पद्धतीनं महाराष्ट्रातील कोणत्याही पक्षामध्ये मराठी तरुण असू देत, त्या प्रत्येक तरुणांना भुरळ घालणारं व्यक्तिमत्व म्हणजेच मनसे प्रमुख राज ठाकरे. लोकसभेच्या निवडणुकीला शिवतीर्थावरून राज ठाकरेंनी तोप धडाडली. मी राजकीय व्याभिचाराला मान्यता न देता फक्त आणि फक्त देशामध्ये नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी मी बिनशर्त पाठिंबा देतोय. आणि मग काय, महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कामाला लागली. जिल्हा प्रमुख, पक्षनेते, संपर्क प्रमुख, अगदी तालुका प्रमुख, जिल्हा उपाध्यक्ष, अगदी शाखाध्यक्षपर्यंत सर्वत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं प्रामाणिकपणे महायुतीचा प्रचार केला, महायुतीचं काम केलं, रात्रीचा दिवस केला आणि निवडणुकीला महायुती सामोरं गेली. ज्या ज्या ठिकाणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभा झाल्या त्या ठिकाणचा तुम्ही मतांचा आकडा बघा, त्या ठिकाणचा विजयी उमेदवाराची मतं बघा. अगदी विशेषात विशेष जर का बोलायचं झालं तर कोकणामध्ये नारायणराव राणे यांचा विजय होईल अशा पद्धतीचं कोणालाही वाटत नव्हतं. त्या ठिकाणी सुद्धा नारायण राणे यांचा विजय झाला. 43,000 मतांनी त्यांचा विजय झाला. मुळामध्ये ही 43,000 मतं नेमकी कोणाची आहेत, तर ही 43,000 मतं आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची. ही 43,000 मतं आहेत राज ठाकरे यांना मानणाऱ्या नवीन तरुण युवकांची. ही 43,000 मतं आहेत मुंबईमध्ये रोजगारासाठी, नोकरीसाठी आलेला मराठी तरुण, ज्याला गेली 25-30 वर्ष झालं राज ठाकरे यांनी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आसरा दिला, आश्रय दिला, त्यांचं जीवन करिअर घडवलं त्या महाराष्ट्रातील तरुणांची. आणि म्हणून राज ठाकरे यांनी ज्या पद्धतीनं कोकणात जाऊन, तळ कोकणात जाऊन सभा घेतली आणि तिथलं वातावरण एका रात्रीत बदललं. तुम्हाला सतत सहानुभूतीवरती, संस्कृतीवरती बोलणारा, सतत भडकवणारा खासदार हवाय की तुम्हाला विकास कामं करणारा खासदार हवाय, हे तुम्ही ठरवा. हा राज ठाकरे यांचा भाषणातील वाक्य कोकणी माणसाच्या मनाला लागून गेलं आणि त्या ठिकाणी नारायण राणे यांचा विजय झाला. पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ जी सभा घेतली, सभेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भगवे झेंडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी, त्यांची संख्या जर का बघितली तर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला सुद्धा त्या ठिकाणी तोंडात बोटं घालण्याची वेळ आली. इतकी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पुणे शहरामध्ये बांधणी झालेली आहे. शिवसेना शिंदे गट असो वा शिवसेना ठाकरे गट असो किंवा अगदी अजित पवारांचे राष्ट्रवादी असो, कोणत्याही पक्षाची इतक्या मजबूत शाखा बांधणी झाली नाही, ती मनसेची पुण्यामध्ये आहे. ज्या पद्धतीनं पुण्यातील मुरलीधर मोहोळांसाठी जी सभा राज ठाकरे यांची सारसबागेत झाली, ज्या पद्धतीने त्यांनी राज ठाकरे यांनी सांगितलं की काँग्रेसला मतदान करा म्हणून मुस्लिम धर्मातील मौलवी फतवे काढत आहेत, त्याप्रमाणे मी राज ठाकरे सुद्धा फतवा काढतो की हिंदुत्वासाठी तुम्ही नरेंद्र मोदीला मतदान करा. आणि पुण्यामध्ये अक्षरशः वातावरण फिरून गेलं. ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्या वाटेवरती ज्या पद्धतीनं वारं सुटलं होतं, ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीकडून वारं होतं, नक्कीच महाविकास आघाडीचा विजय रथ महाराष्ट्रामध्ये दिसला. परंतु ज्या ठिकाणी राज ठाकरे यांनी सभा घेतली त्या ठिकाणी मात्र महाविकास आघाडीला ब्रेक लागलाय, हे विसरून चालणार नाही. त्यानंतर ठाण्यामध्ये नरेश म्हस्के विजयी होतील अशा पद्धतीची पॉसिबिलिटी कोणाला वाटत होती का? परंतु झाले ना. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्यासाठी जी सभा घेतली, नरेश म्हस्के यांनी स्वतः सांगितलं मला राजसाहेबांनी राजकारणामध्ये आलं, राजसाहेबांनी मला संधी दिली, मी राजसाहेबांकडे बघून राजकारण शिकलो आणि त्या राजकारणाची, त्या निवडणुकीची पोचपावती म्हणजे नरेश म्हस्के आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे निवडून आले. डॉक्टर श्रीकांत शिंदेसाठी कल्याण डोंबिवलीमध्ये ज्या पद्धतीनं मनसेचे आमदार राजूदादा पाटील यांनी काम केलं, राजसाहेब ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जातात. कल्याण डोंबिवली शहर
ज्या ठिकाणी मनसेचे 30-35 नगरसेवक होते, त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम केल्यामुळं अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्टर शिंदेंना लीड मिळालं. त्यांचा विजय नक्कीच होता, परंतु लीड मिळालं. त्याचबरोबर ठाण्यामध्ये मनसेचा शिलेदार महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यामध्ये गेलं की तो जिल्हा दणाणून टाकतो, तो अविनाश जाधव, अभिजित पानसे यांनी अत्यंत प्रामाणिकपणे काम केलं आणि नरेश म्हस्के यांना विजय मिळवून दिला. अगदी अविनाश जाधव आणि कपिल पाटील यांच्यासाठी सुद्धा अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये नियोजन करून त्या पद्धतीचं कष्ट उचललं. परंतु त्या ठिकाणची काही समीकरणं खऱ्या अर्थानं मनसेचं एकट्याचंच ते काम नव्हतं, महायुतीचं सुद्धा प्लॅनिंग आणि त्याचबरोबर जनतेचं कौल हा सुद्धा त्या ठिकाणी मान्य करावा लागेल. आणि त्याचबरोबर अविनाश जाधव आणि ठाण्यापासून अगदी कोकणामध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं सभा घेतली, राज ठाकरेंना सोडून ज्या पद्धतीनं एक वेगळी सभा कोकणामध्ये मनसेचे नेतेची लावली, सलामच करावं लागेल. आणि नारायण राणे यांना दिलेली कमिटमेंट अविनाश जाधव यांनी पूर्ण केली. आणि त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं संभाजीनगरामध्ये ज्या पद्धतीनं काम केलं, संदीपान खैरेंचं, सुमित खांबेकर, प्रकाश महाजन मनसेचे नेते, संभाजीनगर आणि त्याचबरोबर मराठवाड्याचे संपर्क प्रमुख दिलीप बापू धोत्रे यांनी त्या ठिकाणी संदीपान भुमरे यांना निवडून आणण्यामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली. त्याच पद्धतीने विदर्भामध्ये असेल, त्याचबरोबर नाशिकमध्ये असेल, प्रत्येक ठिकाणी मनसेनं काम केलं. आणि जिथं जिथं राज ठाकरे फिरले, जिथं जिथं राजसाहेबांनी सभा घेतल्या, त्या ठिकाणी उमेदवार विजयी झाला. मुंबईमध्ये शेवटच्या 2 दिवसामध्ये राज ठाकरे यांनी आठवत असेल मनसेच्या शाखांना भेटी दिल्या, मनसेच्या पदाधिकाऱ्यांना भेटी दिल्या. आणि तो जो काही मतदारसंघ होता तो रवींद्र वायकरांचा मतदारसंघ होता. त्या ठिकाणी रवींद्र वायकर निवडून आले आणि रवींद्र वायकर सुद्धा आजच राजसाहेबांना भेटून त्या ठिकाणी राजसाहेबांचे आभार मानले. खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सद्यस्थितीला पक्षाध्यक्ष किंवा टॉपमधल्या नेत्यामध्ये राज ठाकरे हे सर्वांपेक्षा लहान आहेत. अगदी 55 वर्ष राजकारणामध्ये वय म्हणजे एक तरुण वय समजलं जातो. ज्या पद्धतीनं राज ठाकरे यांनी लोकसभेला ज्या पद्धतीनं सभा घेतल्या, ज्या पद्धतीनं मनसेनं काम केलं, याला खऱ्या अर्थानं या गोष्टींना त्या ठिकाणी सॅल्यूट केला पाहिजे. पुण्यामध्ये सुद्धा अगदी साईनाथ बाबर यांनी, त्याचबरोबर बाबू वागसकर असतील, किशोरभाऊ शिंदे असतील, यांनी ज्या पद्धतीनं रणनीती आखली, साईनाथ बाबरांचा फायदा त्या ठिकाणी आढळरावांना झाला. त्याचबरोबर इकडं अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीला झाला, सुनेत्राताई पवार यांना. आणि त्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद महायुतीला कळाली. राज ठाकरे यांच्या शब्दाची, राज ठाकरे यांच्या भाषणाची ताकद महाराष्ट्राला पुन्हा एकदा कळाली. राज ठाकरे हा वक्ता म्हणून महाराष्ट्रामध्ये का श्रेष्ठ आहेत, आजच्या घडीला राज ठाकरे यांची तोड कोणत्याही नेत्याला महाराष्ट्रात का होत नाही, हे सुद्धा महाराष्ट्राला कळालं. आणि पुन्हा एकदा राज ठाकरे यांचा पक्ष एकाच आमदाराचा पक्ष म्हणणाऱ्यांना एक कळलं की नुसते आमदारानं काय होत नसतं, जनता आपल्यासोबत असावी लागते, जनतेचं प्रेम आपल्यासोबत असावं लागतं. कारण आमदार खासदार हे 5-5 वर्षांनी येत असतात, जात असतात, परंतु जनतेचा नेत्यावरती जो विश्वास असतो, जनतेचा नेत्याकडून ज्या अपेक्षा असतात, त्या अपेक्षा, तो विश्वास, ते प्रेम कोणालाही नाही मिळत. हेच या निवडणुकीतून लक्षात आलं. आणि या निवडणुकीमध्ये कित्येक आमदार, कित्येक खासदार, मंत्री, माजी मंत्री, प्रदेशाध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी अक्षरशः त्यांनी उंबरे झिजवले आणि त्याच्यातून हे आलेले यश आहे. आणि त्यामुळं भविष्यामध्ये राज ठाकरे यांच्या राजकीय कारकिर्दीची दिशा हे आश्वासक असणार आहे. रेल्वेचे इंजिन ट्रॅक बदलण्याच्या दिशेमध्ये, वार्डातून इंजिन सध्या रुळावरती आले, रुळावरतीचं हे इंजिन लोकलची ट्रेन न होता भविष्यामध्ये वंदे भारत एक्सप्रेस होणार आहे, बुलेट ट्रेन होणार आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. परंतु सद्यस्थितीला एवढंच म्हणावं लागेल, झोकल्या वाकल्या गर्विष्ठ म्हणा शिवतीर्थावरी, शिवतीर्थावरी. धन्यवाद.